सध्या मार्केटमध्ये खव्याला मागणी खूप कमी झालेली आहे। उन्हामुळे दुधाचं उत्पादनही कमी झालेलं आहे, दुधाला भाव पण कमी आहे। एवढं असून सुद्धा सध्या मार्केटमध्ये खव्याला मागणी खूप कमी आहे। जो दैनंदिन खवा बनतोय तो खवा आपल्याला स्टॉक करून ठेवावा लागतो। त्यामुळे शेतकऱ्यांच्या व खवा उत्पादकांच्या खूप मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत। खव्यामध्ये मागणी वाढली पाहिजे तरच या ठिकाणी हा व्यवसाय कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात चालू शकेल। आपल्या खवा क्लस्टर बूम येथील खवा मोठ्या प्रमाणात हैदराबादला जातो। आता खवा क्लस्टर बूमचा खवा दररोज 400 ते 500 किलो हैदराबादला जातो। त्या ठिकाणी खव्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे। मागणी असण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी जे दूध आहे ते जनावरं जे आहेत ते डोंगरामध्ये चरतात। चारा उत्पादन डोंगरामध्ये भरपूर असल्यामुळं हिरव्या चाऱ्यामुळं दुधाचं उत्पादन चांगलं येतं, दुधाला टेस्ट येते, त्याचं प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं। त्यामुळे त्या दुधापासून होणारा जो खवा आहे तो खवा चविष्ट आहे। आणि हैदराबाद या ठिकाणी जी एक प्रसिद्ध बिर्याणी केली जाते की भारतामध्ये ती प्रसिद्ध आहे, तर त्या हैदराबादच्या बिर्याणीला जी ग्रेव्ही केली जाते त्या ग्रेव्हीला आपला बूमचा जो खवा आहे कुंतलगिरीच्या नावाने जो प्रसिद्ध आहे तो खवा वापरला जातो आणि त्यामुळं या खव्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। तसंच हैदराबाद या ठिकाणी पाहुणचारामध्ये पोहे आणि गुलाबजामुनची परंपरा आहे। त्या परंपरेनुसार गुलाबजामुन जर करायचा असेल तर बूम या ठिकाणी कुंतलगिरी च्या नावाने जो आपण एक GI केलेला आहे तो जो खवा आहे त्या खव्याच्या माध्यमातून जे गुलाबजामुन तयार होतात ते एक नंबर गुलाबजामुन तयार होतात। त्यामुळं त्या गुलाबजामुनसाठी या बूम परिसरातील खवा जो आहे त्या खव्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि ही मागणी अशीच वाढत चालणार आहे। आपल्याकडून दररोज किती किलो खव्याची मागणी होते हैदराबादला? आता आपल्या खवा क्लस्टर बूमचा दररोज 500 ते 600 किलो खवा हैदराबाद या ठिकाणी जातो।